नांदेड़ के गवलीपुरा इलाके में एक महिला को उसके घर के सामने बोरवेल लगाने से रोकने और उसकी जाति को लेकर अपमानजनक गालियां देने का मामला पिछले दिनों सामने आया था। महिला की शिकायत पर वजीराबाद पुलिस थाने में 6 से अधिक लोगों के खिलाफ एट्रॉसिटी कानून के तहत मामला दर्ज किया गया था। अब पीड़ित महिला ने अपने घर के सामने बोरवेल लगाने की अनुमति दिलाने की मांग को लेकर जिला कलेक्टर को आवेदन दिया है। यह आवेदन बहुजन संघर्ष सेना की ओर से सौंपा गया। शोभाबाई नवघड़े, इस महिला ने प्रशासन से न्याय और बोरवेल लगाने की अनुमति देने की मांग की है। इस समय बहुजन संघर्ष सेना के संस्थापक अध्यक्ष सुखदेव चिखलीकर, नगरसेवक प्रतिनिधि रमेश गोडबोले मौजूद थे। 100 वर्ष झाल्यासारखे झालेत। मी तिथं गवळीपुऱ्यात राहते। मला या लोकांना त्रास दिला की पाणी तुम्ही माझ्या मुलानं पैसे 2 पैसे लेकरं जगवून 2 पैसे जमा केले तर बोर पाडू लागल्यानं याहीनं 15-16 माणसं येऊन आम्हाला धकाबुकी करून आम्हाला बाजूला करून याहीनं पाण्याचं आमचं बंद केलं काम येऊन। असे 2च मारले तिथं हापशे की ते आला बोरवाला आला की 2 हापशे मारले की यानं बंद केलं। एवढी आमच्यावर अत्याचारी का केली? का पाणी पाऊस साऱ्या रोड्यानं लावलं, सारे पाखरं पाणी पितात, माणसं पाणी पितात, जागोजाग पाण्याचे पाऊच लावले। कशामुळे लावले की पाणी पाहिजेत म्हणून, उन्हाळा दिवस आणि एवढ्या महिन्यात तुम्ही पाणी नाही म्हणल्यानं मग किती तुमची अत्याचारी आहे आमच्यावर। आम्ही इतके वर्ष राहून माझ्या 4-5 पिढ्या गेल्या, माझे सगळं जिंदगी राहून तुमचं आहे का इकडं? मला स्वतः सतवण्याचा प्रयत्न केलं, माझं पाणी बंद केलं। एवढे सरकार माझे कलेक्टर साहेब पाणी द्या म्हणून माझी विनंती आहे। या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना आम्ही जे माझ्या 8-10 दिवसापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या शेजारी गवळीपुरा म्हणून जो भाग आहे त्या भागामध्ये आमचे नवघडे कुटुंब त्या ठिकाणी 50 लोकांचे घरं आहेत आणि त्या ठिकाणी बोर मारत असताना त्या ठिकाणी पाण्याची चणचण आहे। त्या महापालिका प्रशासन असो किंवा स्थानिक नगरसेवक असो त्यांनी त्या भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी स्वतःच्या खर्चातून त्या ठिकाणी बोर मारण्यासाठी बोर मारत होते। तर त्या ठिकाणी काही गवळी समाजाचे गुंड लोकांनी येऊन आमच्या समाजावर अन्याय केला, त्या ठिकाणी महिलांना मारहाण केली, शिवीगाळ केली। तसा आम्ही वजीराबाद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे विविध कलमान्वये। आणि आज आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे याविषयी निवेदन देण्यासाठी आलो, कारण आमचा जो पाण्याचा प्रश्न होता तो सुटलेला नव्हता। ही खरं तर अगदी शोकांतिका आहे की गेल्या 70-80 वर्षापासून आम्ही पाण्यासाठी आमच्या पूर्वजांनी सुद्धा संघर्ष केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा चौदार तळ्याचा सत्याग्रह केला, परंतु आजच्या या आधुनिक युगात सुद्धा आम्हाला पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे। ही अत्यंत खेदाची बाब आहे। आम्ही आज या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आणि त्यांनी अगदी पॉझिटिव्ह सांगितलं की आजच तुम्हाला पत्र देऊ आणि जे आम्ही उद्याच्याला त्या ठिकाणी बोर मारणार आहोत आणि पोलीस प्रशासनाची मदत घेऊन त्या ठिकाणी बोर मारणार आहोत।